नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 8 तासामध्ये 10,000 फाईलवरती सह्या करतो असं आपले राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। आता उद्या सगळ्यांचे पैसे येणार आहेत। आजच 10,000 फाईलांवरती ही सही झालेल्या आहेत। त्यामुळे आता जे काही राहिलेल्या आपल्या पात्र महिला आहेत त्यांच्या अकाउंटवरती उद्या पैसे येणार आहेत। 10,000 फाईलवरती 8 तासामध्ये जे काही सही आहेत त्या सह्या झालेल्या आहेत। 10,000 फाईल आता अप्रूव्ह झालेल्या आहेत। त्यामुळे जे काही उर्वरित महिला होत्या त्यांच्या अकाउंटवरती आता पैसे येणार आहेत। उद्यापासून सकाळपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे। 8 तासात 10,000 फाईल म्हणजे थोड्या नसतात मित्रांनो। 10,000 फाईलवरती अमाऊंट किती असेल तुम्हीच अंदाज लावा। त्यामुळे जे काही राहिलेल्या माता भगिनी आहेत त्यांच्या अकाउंटला उद्या पैसे येणार आहेत। आता लक्षात घ्या, याच्यामध्ये 10,000 फाईल तर झाल्या सही, पण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो। कारण आता सुद्धा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम आहे मोरबा इथं, तरी सुद्धा रायगड जिल्ह्यामधील असंच काहीतरी आणि बाकीच्या जिल्ह्यामधील सुद्धा भरपूर अशा माता भगिनी आहेत ज्यांना उद्या पैसे येणार नाहीयेत। आता त्या सुद्धा महिला कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। आणि कोणाला पैसे येणार आहेत, तुमचा हप्ता जो आहे तो आता 1,500 वरून 3,000 झाला आहे का? एक्स्ट्रा जो हप्ता आहे तो आता तुम्हाला दिवाळी व्यतिरिक्त दिवाळीचा बोनस 2,500 रुपये मिळणार आहे का? एक्स्ट्रा बोनस हा तुम्हाला उद्या मिळणार आहे का हेही सांगणार आहे। कारण एक्स्ट्रा बोनस मिळणार आहे अशी चर्चा चालू आहे। ते दिवाळी 7,500 सोडून वेगळे पैसे मिळणार आहे अशी चर्चा चालू आहे। तर आपण बघूयात नेमकं की काय होणार आहे। या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण हे घेणारच आहोत। त्यासाठी एक काम करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। लक्षात घ्या, आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर अपडेट पाहायला मिळते आणि खरी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला शेवटपर्यंत पुराव्यासहित माहिती पाहायला मिळते। त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा। लक्षात घ्या, आजची सगळ्यात महत्त्वाची खबर आहे। 8 तासात 10,000 फाईलवर सह्या झालेल्या आहेत। आता त्यांनी मोठी घोषणा सुद्धा केलेली आहे, आपण बघणारच आहोत। लक्षात घ्या, त्यांनी काय म्हणले आहे, तर आम्ही आता ठरवलं आहे की लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाहीत। तसेच लाडक्या भावांसाठी देखील रोजगार देण्यासाठी योजना आणली आहे। लक्षात घ्या, त्यांनी इतर लाडक्या बहिणींना तर म्हटलंच आहे की आम्ही लखपती करणार आहोत, म्हणजे दिवाळीचा एक्स्ट्रा बोनस सुद्धा देणार आहेत। मोबाईलवरती सुद्धा कोणाकोणाला मोबाईल मिळणार आहे हे तर सुद्धा आता त्याच्यावरती त्यांनी बोललेले आहेत की मोबाईल कोणाकोणाला वाटप होणार आहे, त्यासाठी फॉर्म वगैरे कसा भरायचा या सगळ्यांची घोषणा आता इथं झालेली आहे। तसेच मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना देखील सुरू केलेली आहे। कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो असं त्यांनी सांगितलं आहे। आणि आपली शासन आपल्या दारी योजना सुरू केली आहे, त्याचा 5 कोटी लोकांना लाभ मिळाला। आणि याआधी लाभार्थी होते, योजनेचा लाभ मिळत होता, पण लोक याचा लाभ घेता घेता कंटाळून जात होते। सरकारी काम आणि 6 महिने थांब असं म्हणून सोडून द्यायचे। त्यामुळे आता आम्ही शासनाच्या घरी नेण्याचं काम केलं आहे अशी त्यांनी बोललं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आपल्याला आधी पण माहिती आहे की जर आपण कुठली योजना जर घेतली किंवा एखादं जर काम करायला गेलो शासनाचं, तर शासन काम 10 महिने थांब असं प्रक्रिया सुरू होती। परंतु आता लाडकी बहीण योजना असू द्या, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना असू द्या, किंवा तो आपले लाडका भाऊ योजना असू द्या, हे तर सगळ्यांना मिळालेले आहे। त्यांनी आता मोबाईलबद्दल सुद्धा काही भाष्य केलेलं आहे। तर कोणाला मिळणार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे हे सुद्धा सांगितलं आहे, कसा फॉर्म भरायचा आहे काय ह्याचं सुद्धा गोष्ट केलेली आहे। त्यांनी असं सांगितलं आहे की ज्या लाडकी बहिणी आत्तापर्यंत राहिल्या होत्या, ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही आहे, अशा बहिणींना उद्या सरसकट पैसे देणार असं सुद्धा सांगितलं आहे। त्यासाठीच त्यांनी आज दिवसभर फाईलमध्ये सगळ्या फाईलींवरती सह्या सुद्धा केलेल्या आहेत असं स्वतः मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हे चर्चेत विधान केलेलं आहे। त्यामुळे लक्षात घ्या, ज्या उर्वरित माता भगिनी आहेत त्यांनी टेन्शन घेऊ नका। उद्या सकाळी 9 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटवरती पैसे यायला सुरुवात होतील। आता अजूनपर्यंत कोणत्या माता भगिनींना पैसे आलेले नाहीत, त्यांनी पैसे नाही आले असं लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला कळेल की अजून कुठल्या जिल्ह्यातून ज्या माता भगिनी आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि अजून कोणाकोणाला पैसे हे यायचे राहिलेत। आता मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत। कारण या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला उद्या कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसे नक्की येणार। परंतु जर हे काम नाही केलं तर तुम्हाला मात्र उद्या पैसे येणार का नाही याच्याबद्दल सुद्धा थोडीशी शंका आहे। कारण राज्य सरकार उद्या काही नियम सुद्धा लावणार आहे, ज्यांना हे क्लिअर असेल त्यांचं सगळं उद्या पैसे येणार आहेत, नाही तर नाही येणार। जसं की सगळ्यात लक्षात घ्या, महत्त्वाचं म्हणजे की आधार कार्ड, तुम्ही जर बँकेमध्ये आधार कार्ड सीडिंग केलं नसेल तर तुमचे हे जे काही फॉर्म आहेत ते सध्या अप्रूव्ड जरी असले तरी तुमच्या अकाउंटला हे उद्या पैसे काही येणार नाही आहेत। त्यामुळं ज्यांचे आधार सीडिंगला पैसे लागलेले आहेत त्यांनाच उद्या पैसे येणार। बाकीच्या महिलांना मात्र काय होणार तेही मी तुम्हाला सांगणार आहे। त्यांना पैसे कधी येणार, का येणारच नाही, दिवाळीचा हप्ता मिळणार का नाही, मोबाईलचं मिळणार का नाही, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आता इथं घेतच आहोत। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय,
आपली लाडकी बहिणी योजना ही आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणली, त्याचा मागचा उद्देश होता की आपली जी काही लाडकी बहीण आहे तिला सक्षम बनवणे. सक्षम बनवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर प्रत्येक भगिनीला 1,500 रुपये महिन्याला दिलेला आहे. याचबरोबर त्यांनी आता रक्कम सुद्धा वाढवण्याचं काम सुद्धा हाती घेतलेलं आहे. लवकरच आपल्याला त्याचे 1,500चे 3,000 हे होणार आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. परंतु त्यांनी असं म्हटलं आहे की त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला इथं ह्या जी काही आता निवडणूक येणार आहे या निवडणुकीत जर निवडून दिलं तर आम्ही नक्की त्याचं 3,000 करू. 3,000 केल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला खूप मोठी फायदा होणार आहे. 3,000 जर एकाला म्हणलं तरी घरात 2 स्त्रिया असतात तर 6,000 रुपये प्रति महिना आपल्या घरात येतो. आणि 6,000 म्हणजे काही छोटी रक्कम नाही मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे एक सामान्य कुटुंबाला जर महिन्याला 6,000 रुपये भेटले तर तुम्हाला माहिती आहे त्याचं घर सुद्धा व्यवस्थित चालू शकतं. 6,000 जर महिन्याला भेटले तर अत्यंत महत्त्वाचं आहे. असं कोणाकोणाला वाटतं की ही जी रक्कम आहे ती दुप्पट व्हायला पाहिजे आणि जे काही रक्कम आहे ती महिन्याला 6,000 रुपये अकाउंटवर यायला पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही यावेळेस कोणाला निवडून देणार हेही सांगा, कारण आपल्याला नक्की कळेल की कारण लक्षात घ्या जर ही योजना सर आपल्याला पाहिजे असेल तर थोडंसं आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काय होणार आहे. त्या लक्षात घ्या आता ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांना काय होणार आहे तर त्यांचं लक्षात घ्या ज्यांचं आधार सीडिंग नाही आहे अजून, म्हणजे आधार सीडिंग आज केलंय किंवा काल केलंय, परंतु आधार सीडिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये लागतायत 3 ते 4 दिवस. आधार सीडिंगमध्ये लागतायत 3 ते 4 दिवस. त्याच्यामुळं काही महिला नाराज आहेत, काही माता भगिनी आपल्या नाराज आहेत की बाबा सगळ्यांना पैसे येत आहेत, मलाच एकटीला पैसे येत नाही. शेजारचीला पैसे आले, मावशीला पैसे आले, काकीला पैसे आले, बहिणीला पैसे आले, एवढंच काय तर पोरीला पण पैसे आले तरी सुद्धा काही पैसे मला येईनात. मग आता याच्याबद्दल ही नाराजी व्यक्त केलेली आहे. परंतु अशा माझ्या लाडक्या बहिणींना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. लवकरच तुमचे पैसे उद्या येणार आहेत. कारण आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे, ज्यांचे आधार सीडिंग झालेलं नाहीये किंवा 1 ते 2 दिवसात होईल त्यांना सुद्धा लवकरच पैसे देऊ, त्यांना सुद्धा दिवाळीचा बोनस नक्की देऊ. आणि मोबाईल संदर्भात जर बोलायचं झालं तर सध्या फक्त 2,500 महिला या आहेत, 2,500 महिला आहेत यांनाच फक्त मोबाईल दिलेला आहे. त्याही रत्नागिरी जिल्ह्यातील ती काही योजना अंतर्गत दिलेल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला जर मोबाईल पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा की आम्हाला सुद्धा मोबाईल पाहिजे आहे, म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं कोणाकोणाला याची इथं आवश्यकता आहे. आणि लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जे काही 10,000 फायली आता सह्या करून झालेल्या आहेत त्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये वितरित होणार आहेत. ज्यांचे जे पैसे आहेत ते पैशाची फाईल आहेत त्या 10,000 फायलींवरती सह्या करून झालेला आहे. उद्या या कार्यक्रमामध्ये कुठल्या रायगडमध्ये उद्या कार्यक्रम होणार आहे 11 वाजता. तर 11 वाजता कार्यक्रम सुरू झाला की वितरण हे सुरू होणार आहे. राहिलेल्या सुरुवातीला 9 वाजल्यापासूनच पैसे यायला सुरुवात होणार आहे, परंतु ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना दुपारून सुद्धा पैसे येणार आहेत. हे एक लक्षात गोष्ट घ्यायची आहे. तुम्हाला जे काही प्रश्न असतील याच्यामध्ये तुम्ही मांडायचे आहेत. आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.